जायकवाडी धरणाची 25 जुलैची सायंकाळची महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे, सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक कशा पद्धतीने आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर नमस्कार मंडळी, सध्या जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. याचबरोबर नाशिक परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये नाशिकच्या गोदावरी नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या खूप प्रमाणामध्ये असल्याचं पाहण्यास मिळत आहे. सकाळी जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली होती. 65,000 क्युसेस पेक्षा कमी क्षमतेने पाण्याची जी आवक आहे ती जायकवाडीच्या धरणामध्ये येत होती. परंतु सायंकाळी महत्वाच्या आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली असून जवळपास 85 क्युसेस हजार इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या पाण्याची आवक सुरू असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जायकवाडीचं जे धरण आहे सकाळी जवळपास 39% भरलेलं होतं आणि सायंकाळच्या आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते साधारणतः जवळपास 43.91% इतकं भरलेलं आहे. जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे टक्केवारीमध्ये देखील वाढ झालेली आहे. जवळपास 12 तासामध्ये जायकवाडीचं जे धरण आहे ते 4.91% इतकं भरलेलं आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवकमध्ये जर वाढ झाली तर जायकवाडीच्या धरणाच्या टक्केवारीमध्ये देखील वाढ होईल असं देखील सांगितलं जात आहे. सायंकाळी जवळपास 6:30 वाजण्याच्या सुमाराची ही आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये 85,000 क्युसेसने पाण्याची आवक सुरू असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि जायकवाडीचं जे धरण आहे ते 43.91% इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. नाशिक परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे याचबरोबर गोदावरी नदी पात्राला पूर आल्यामुळे त्या ठिकाणच्या पाण्याची आवक जी आहे ती सध्या जायकवाडीच्या दिशेने येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी जी आहे ती आता वाढ होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. जायकवाडी धरणाच्या टक्केवारीची वेळोवेळी जर आकडेवारी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.